कसं काय मंडळी, नमस्कार. आपल्या साताऱ्यात तुम्ही कधी रात्रीचाच ट्रेक करून कॅम्प केला आहे का? एक दिवस अचानक घराच्या खिडकीतून एका डोंगराकडे लक्ष गेलं, ज्या डोंगरावर आता नुकतीच लाईट पण सुरू झाली आहे. मग काय, बॅग पॅक केली आणि आम्ही रेडी नाईट ट्रेक करून कॅम्प करण्यासाठी. वाईच्या पूर्वेला एक निसर्गरम्य असा उंच डोंगर आहे. यावरच खंबाटकी आणि वेळाचा घाट येतो. त्या डोंगराची उंची इतकी आहे की अगदी 50-55 किलोमीटरवरून पण हा डोंगर आपल्याला सहज दिसून येतो. उन्हाळ्यात या डोंगराची भटकंती केली तर आपल्याला महाबळेश्वर, पाचगणी आणि या डोंगराचं हवामान हे एकसारखंच भासतं. डोंगर माथ्यावरून पाहिलेला सूर्योदय आणि सूर्यास्त इथून अधिकच खुलून दिसतात. निसर्गाचा हिरवागार गालीच्या अंगावरती पांघरलेला हा बलाढ्य भीमकाय असा हरेश्वराचा डोंगर. जवळपास संध्याकाळचे 6:45 वाजत आलेत आणि आता आम्ही येऊन पोहोचलोय हरेश्वराचं जो मंदिर आहे, तर त्या मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याला येऊन पोहोचलोय. आता ऑलरेडी एक 20-25 मिनिटाचा ट्रेल आम्ही क्रॉस करत आलोय आणि अजून पाठीमागे जो दिसतोय तुम्हाला, तर तो आपल्याला टॉपला जे मंदिर आहे, तर ते हरेश्वराचं मंदिर आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आता हा जो नवीन इथे एक लाईटचे जे पोल लागलेले आहेत, तर त्याला फॉलो करत वरती जातो. बऱ्यापैकी असा स्टीप असा ट्रेक दिसतोय. आता 7 वाजत आलेले तर ऑलमोस्ट बघूया वरती जायला किती वेळ लागतोय. तर इथे जे आहे ते टॉपला आपल्याला पोहोचायचंय आणि हा जो ट्रेल दिसतोय ज्याच्यामध्ये लाईटचे पोल दिसतात, तर ते क्रॉस करत आपल्याला म्हणजे त्याला फॉलो करत वरपर्यंत पोहोचायचंय माथ्यावरती आणि तिथेच मुक्काम करायचा आहे. तर माथ्यावरती ऐकून आहे की 2 मंदिर आहेत म्हणून. एक समोरचं दिसतंय ते हरेश्वराचं आणि जे डोंगराच्या पलीकडच्या बाजूला आहे, ज्या बाजूला खंबाटकीचा घाट आहे, तर तिकडे जे मंदिर आहे ते धारेश्वराचं मंदिर आहे. तर आज आपण बघूया वरती जाऊन दोन्ही मंदिर बघू आणि जिथे चांगली जागा असेल तिथं आपण जे त्याचा मुक्काम करूया. डोंगर माथ्यावर जाताना प्रवास खूप भारी वाटतो, कारण कुठलाही गोंगाट नाही, फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय कानी. त्याच्यामध्ये मोर पण ओरडतोय. 20-25 मिनिटाची चढाई अजून केलेली आहे आणि एका पॉईंटला आलोय जिथून आता म्हणजे डोंगराच्या डाव्या बाजूचं जे शनी मंदिर आहे समोरचं, तर ते शनी मंदिर आता इथून व्हिजिबल आहे आणि अजून भरपूर डोंगर आपल्याला चढायचं आहे. हरेश्वराच्या ट्रेलवरती हे कातळ खडक लागलंय वरती आणि इथं एक निसर्गाची किमया पाहायला मिळते आपल्याला. माझ्या पाठीमागचे जे झाड दिसतंय तुम्हाला, या झाडाला कधी मी फुलं पाहिली नव्हती, पण माथ्यावरती बघू शकाल तुम्ही, त्याला इथं फुलं लागलीत. तर या झाडाची तुम्ही पानं बघा आणि जे झाडाचं खोड आहे ते पण बघा. हे झाड तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. आता या झाडात वेगळं पण काय आहे ते तुम्हाला दिसेल. इथं वरती या झाडाला फुलं आलेत. इथं जो आहे ते या झाडावरती एक दुसरं झाड, झाडाच्या मुळ्या त्या झाडाच्या खोडात शिरलेल्या दिसतील आणि वरती या झाडाला जे आहे ते फुलं आलेली आहेत, हे बघा. आणि त्याची पानं वेगळी आहेत, त्याला एक एक पानं आहे आणि याला अशी पानं जी आहेत तर ती अशी जोडीमध्ये आहेत. आणि याची जी पानं आहेत तर ती एक एक आहेत वरती आणि त्याला जे तर ती बरीचशी फुलं लागलीत, त्याची फुलं बरीचशी खाली पण पडलीत. त्या झाडाला जे आहेत तर ती अशा प्रकारची फुलं लागलेली आहेत आणि ती दिसायला खूप भारी दिसतात. पण हे जे आहे ते एक परपोशी झाड आहे, जे की आपल्याला या दुसऱ्या झाडावरती पोचलेलं पाहायला मिळतंय.
समोरची जी डोंगर रांग आहे तिथे डोंगरांवरून थंडगार असा हवा येते, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल आणि त्याच्यामुळे एकदम असा थंडगारपणा जाणवतोय. हा समोर जो दिसतोय कॉर्नरला जिथून गाड्या येतात, तर तिथं वेळेचं घाट सुरू होतंय आणि हेच खालचं जे दिसतंय ते शनैश्वराचं मंदिर आहे खालचं पायथ्याचं. वाटेत 2 मुंगळे दिसले. आमच्याप्रमाणेच त्यांची पण अंधार होण्यापूर्वी निवारा गाठण्याची लगबग सुरू होती. थोडं अंतर चालून आल्यावरती एक दगड दिसला. तो जणू पश्चिमेकडच्या पवनचक्क्या न्याहाळण्यासाठीच कुणी तिथे ठेवला असावा. मोह आवरल्याने आम्ही बराच वेळ तिथे बसून राहिलो. भोवताली हिरवागार निसर्ग, सोबत जीवलग मित्र आणि मनमोकळ्या गप्पा. अजून काय हवं या आयुष्यामध्ये? आता बऱ्यापैकी अंधार पडू लागला होता. काळोखासोबतच आता रातकिड्यांची किरकिर देखील गडद होत चालली होती. पाखरांचा किलबिलाट कधी शांत होऊन गेला कळलंच नाही. या दाट झाडीतून चालताना आता लाईटच्या उजेडामध्ये ढग वाहताना दिसत होते आणि एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखा इथे भास होत होता. अजून थोडी पायपीट केल्यावर हरेश्वराच्या मंदिराजवळ येऊन पोचलो. जवळपास 1 तास लागला आम्हाला वरती यायला आणि मंदिरात येऊन मंदिरातली लाईट चालू केली, जी की अगोदर बंद होती.
मंदिरात पोचलो आहे आणि मंदिराचा जो नंदी मंडप आहे आणि सभा मंडप त्याच्यातलं गर्भगृह आहे ते स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि आज नंदी मंडपामध्येच मुक्कामाची जागा निवडली आहे. इथेच जे आहे ते आता रात्रीचं जेवण आहे ते इथेच बनवायचं आहे आणि आराम आज आपल्याला इथेच करायचा आहे. जेवण झाले आता रात्रीचे जवळपास 10:30 पावणे 11 झालेत. तर आता बरीचशी पायपीट करून वरती आलो आहे. आज दिवसभर भरपूर भटकंती झाली. आता बाहेर टेंट सेट केलेला आहे ऑलरेडी आणि आता झोपायची तयारी आहे. जेवण भरपूर झालेलं आहे. व्हेज पुलाव बनवला होता सौरभ दादाने, तर तो दोघांनी खाल्ला आहे भरपूर. आणि चुकून तांदूळ जास्त झाला होता त्याच्यामुळे एक्स्ट्रा भात बनवला आहे, जो की मॉर्निंगला रिफ्रेश होऊन पुन्हा फ्राय करून सकाळचा नाश्ता पण त्याच्यामध्येच होऊन जाईल. तर ठीक आहे, आता भेटूया सकाळीच आणि बघूया आपण उद्याचा दिवस काय काय आपल्याला दिसतंय आणि काय काय आपण एक्सप्लोअर करतोय ते. ठीक आहे, चालेल. रात्री शुभरात्री आणि सकाळी भेटूया आणि तिथून पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. सुप्रभात मंडळी. सकाळचे 6 वाजलेत, सूर्योदय झाला आहे आणि आज लवकर जाग आली आहे डोंगर माथ्यावर पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये. आणि माझ्या पाठीमागे जे दिसतं आहे तर तेच मंदिर आहे हरेश्वराचं. त्याच्यामध्येच काल रात्री आपण मुक्काम केला होता. त्याच्यामध्ये आपण जो आहे तो नंदी मंडप आहे, त्या नंदी मंडपाच्या आतमध्ये टेंट लावला होता आणि तिथं आपण रात्रभर मुक्काम केलेला आहे. आणि खूप छानसं सुंदर असं मंदिर आहे पूर्वाभिमुख. आपण या ट्रेलने जर सोळशी गावातून आलो तर या ट्रेलने आपण वरती येतो. हा ट्रेल इथून जवळपास एक 100-150 जे आहेत अशा बांधीव पायऱ्या आहेत कातळात घडवलेल्या. आणि मंदिरात आल्याबरोबर आपल्याला इथं त्रिशूळ डमरू दिसतो आणि त्याच्यानंतर जो मंदिराचं प्रांगण आहे त्या मंदिराच्या प्रांगणात सगळ्यात अगोदर आपल्याला नंदी मंडप दिसतो. त्याच्यानंतर मंदिराचा सभा मंडप आहे आणि त्याच्या आतमध्ये गर्भगृह आहे आणि शिखर तुम्ही बघू शकता वरती आपल्याला दिसतेच ते. मंदिरावरती येताना एका गोष्टीची काळजी वाटत होती की ते म्हणजे मंदिरात पाण्याची सोय कसलीच नाही आहे आणि आपल्याला कॅम्पिंगसाठी पाणी हे अत्यंत गरजेचं असते. मग भले ते खर्चासाठी असो किंवा इतर काही जे काही कुकिंग वगैरे याची ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे पाण्याची सोय म्हणून आम्ही 6-7 बॉटल कॅरी केल्या त्या पायथ्यापासून. तर वरती आल्यानंतर हा जो नंदी मंडपाला पत्रा टाकलेला आहे म्हणजे शेड जे बनवलेलं आहे त्या शेडवरून जे पाणी ओघळतं आहे तर मग तिथे पाऊसच पडावा असं नाही. जे वातावरणातलं धुकं आहे ते धुकं त्या पत्र्याला चिटकून त्या पत्र्यावरून ते सायपन होऊन इथे 2 ड्रम ठेवलेले आहेत. त्या ड्रममध्ये पाणी साचतं आहे आणि बऱ्यापैकी ते ड्रम आता भरलेले आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर हे 2 ड्रम जे आहेत तर त्याच्यामध्ये खर्चासाठी पाणी बऱ्यापैकी पावसाळ्यात तरी अवेलेबल राहणार आहे, कारण इथं अजून तरी माहितीप्रमाणे कोणतीही मोटर वगैरे बसवलेली नाही की ज्याच्याद्वारे आपल्याला वरती पाण्याची सोय किंवा टाकी वगैरे अशी बांधलेली नाही ज्याच्यामध्ये पाण्याची सोय होईल. पण नॅचरल रिसोर्स म्हणून जे पाणी कलेक्ट होतं आहे शेडवरून तर ते या ड्रममध्ये कलेक्ट होतं आहे आणि ते वापरासाठी निश्चितच वापरलं जाऊ शकतं. डोंगर माथ्यावरून जे आहे ती मागची बाजू आहे तिथं मागच्या बाजूला ज्या दिशेला खंबाटकीचं घाट आहे तर त्या दिशेलाच डोंगर माथ्यावरती धारेश्वराचं मंदिर आहे. तर तिथे जाऊन येतो आणि मग मागे आल्यानंतर आवरून आपल्याला जे आहे तर मॉर्निंगचा चहा नाश्ता बनवायचा आहे आणि नंतर आपण मग डिसेंड करायला सुरुवात करूया. ठीक आहे, आता जाऊया. ट्रेल बघूया कसा आहे हा. या बाजूनेच मंदिराच्या उजव्या बाजूने जो एक ट्रेल आहे छोटासा तो मागे जातो आहे. आपल्याला मागाशी बोलल्याप्रमाणे जो एक तो लाईटचा खांब आहे तो फॉलो करत आपल्याला पलीकडे जायचं आहे. ठीक आहे, आता जाऊया आणि बघूया ट्रेल कसा आहे, कारण गर्द अशी दाट झाडी आहे आणि त्या झाडीतूनच वाट मागे जाते डोंगर माथ्यावरून. मंदिराच्या मागे मोठासा एक कातळ आहे, दगड आहे मोठा
आणि शिखराचं काम कशा पद्धतीचं आहे ते तुम्ही बघू शकता. सौरभच्या म्हणण्यानुसार जसं केदारनाथला जी त्रासदी झाली होती, जिथं ज्या वेळेला ढगफुटी होऊन पाणी जे ते मंदिराच्या दिशेने आलं होतं, तर ते पाणी अडवण्यासाठी एक दगड वाहत आला होता आणि तो अडला होता. त्याचप्रमाणे इथं पण एक भला मोठा दगड आहे जो मंदिराच्या जस्ट मागे अडून आहे. आपण हरेश्वराच्या मंदिरामध्ये मुक्काम केला आणि सकाळी उठून आपण तिथून धारेश्वराच्या मंदिरात आलो. धारेश्वराचं दर्शन केलं. आता धारेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागून जो आहे तर तो आपल्याला इथून विस्तीर्ण असा बराचसा प्रदेश दिसतोय पश्चिमेकडचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते थोडक्यात जाणून घेऊया. निसर्गाचा हिरवा गार गालीच्या अंगावरती पांघरलेला हा बलाढ्य भीमकायाचा हरेश्वराचा डोंगर, ज्यावरून वातावरण स्पष्ट असेल तर आपल्याला आजूबाजूचे 12-15 किल्ले सहज दिसून जातात. खूप साऱ्या दुर्मिळ औषधी या डोंगरावर आपल्याला पाहायला मिळतात. विविध जंगली पशुपक्ष्यांचा इथे मुक्त वावर आहे. याच डोंगरालगत आपल्याला 16 शिवलिंगांची स्थापनाही झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच पायथ्याच्या गावाला कदाचित 16शी असं नाव मिळालं आहे. डोंगरावर असणारी खोदून पाण्याची टाकी आपल्याला या डोंगराचं ऐतिहासिक महत्त्व सांगून जातात. तर डोंगर माथ्यावर असलेलं हरेश्वर आणि धारेश्वराचं मंदिर आणि हरळीकडच्या बाजूला कड्यावरती असलेलं कडजाईचं मंदिर या डोंगराची धार्मिक पवित्रता आपल्याला सांगून जातात. स्वराज्यात देखील हा डोंगर निश्चितच टेहळणीसाठीचं ठिकाण म्हणून वापरला गेला असेल.